म्हणून बाजू सरकायचं नाही छगन भुजबळ कुणी असू त्याच्या। आणि हे लक्षात मात्र स्थानिक पियाने लक्षात ठेवावं आणि SP साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत। हो, कोणी त्याच्यातून सुटता कामा नाही। आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो, कधी समर्थन केलं नाही आरोपीचं, करणार सुद्धा नाही। फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, स्थानिक PIनं कुठेही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळ्याची सगळे, आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा, सगळ्यांना सोबत घ्या, तिथं जेवढे होते तेवढे। जर PIनी थोडंफार बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात PIला यावं लागणार। जातीवाद करायचा नाही। आणि दुसरं, राज्यात आणखी आता हे झाला मुद्दा, त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत त्यांच्या सगळे आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार, कुणी लाकडं टाकीत होतं दिसतंय त्याच्यात, कुणी जाळवीत होतं, कुणी त्याला आजूबाजूनी संगनमत करून बघत होते सगळेजण, मग काही जण चटके देत होते। त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं, हे नका करू ते नका करू। हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं, काय 20, 25, 30 जण होते। ते किती असते ते आकडा माहित नाही, ते PIनं स्थानिकनं शोधून काढावं, नाटकं करू नये, कारण सगळ्यांना सगळं कळतं। त्याच्यामुळे सगळे आरोपी करावेत नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला लागणार आणि मी सोडित नसतो। त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तो न्याय मिळाला पाहिजे, ही बाजू एक पक्की, आरोपीचं समर्थन केलं नाही करणार। दुसरं, त्या गृहमंत्रालयानं, मुख्यमंत्र्यानं, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबानं तो महादेवाच्या पिंडीवरती बसलेला आणि नंदीदेवाच्या मागून बसलेला त्याचा शोध आणखीन तुमची पोलीस यंत्रणा घेत नाही। ह्यो नेमका कुठला आहे? पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होणं गरजेचं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। आम्हाला अधिकृत प्रशासनावर विश्वास ठेवायचा। जर तुम्ही हे केलं नाही तर याला मग आता आमच्या भाषात आम्ही नंतर सांगू काय करायचं, पण हे स्थानिक कुठल्या जिल्ह्यातला असत त्या PSIनं कलेक्टरनं त्याच्यात लक्ष घालून तो व्हिडिओ नेमका कुठला आहे, ह्यो कोण आहे, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। कारण देवदेवतांची विटंबना झाली आणि तिथं मंदिरात दर्शनाला आलेल्या महिलांना सुद्धा घाणेरडपणानं बोललं गेलेलं आहे, इशारे केले गेलेले। लक्षात ठेवा, सरकारनं डाग लागन असं वागू नये। स्थानिक PSIनं, स्थानिक त्या जिल्ह्यातला कोणते SP असतील त्यांनी जरा, तिथं पालकमंत्री कोण आहे त्यांनी जास्त करून लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कोणत्या जिल्ह्यातला व्हिडिओ आणि याला शोधून जेरबंद करणं गरजेचं आहे सापडून द्या।